श्रावणामध्ये सलग 5 सोमवार हे व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रखडलेली कामे मार्गी लागतात. वैवाहिक जीवन सुखकर होते. कोणतीही विशेष इच्छा किंवा मनातील कोणतीही सुप्त मनोकामना या व्रताच्या प्रभावाने पूर्ण होते. नवीन कामामध्ये, अभ्यासामध्ये, संकटामध्ये यश, विजय मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फायदेशीर आहे. जीवनातील भीती, दुःख आणि संकट दूर होण्यास याच्यामुळे मदत होते. तर श्रावणामध्ये असे कोणते व्रत आहे जे सलग 5 सोमवार केल्यामुळे आपल्याला याचे विशिष्ट असे फळ मिळणार आहे आणि आपल्या सर्व समस्या हे सुटणार आहेत. तर आपण असेच एक व्रत जाणून घेऊया. तत्पूर्वी मी जयश्री, माझ्या जयश्री लाईफस्टाईल या युट्यूब चॅनेलमध्ये मी आपले स्वागत करते. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर श्रावणामध्ये अनेक व्रत वैकल्य येतात, परंतु एक व्रत असं आहे जे भगवान शंकरांना समर्पित आहे आणि हे सलग 5 सोमवार जर केले तर हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रखडलेली कामे मार्गी लागतात. वैवाहिक जीवन सुखकर होते आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळते. तर हे व्रत आहे पशुपती व्रत. हे भगवान शंकरांना समर्पित आहे. तर श्रावणातल्या 5 सोमवारी हे व्रत आपण कसे करावे, याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, हे आपण जाणून घेऊया. तर एखादी विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत आपल्याला करायचे आहे. संकल्पपूर्वक हे व्रत कसे करायचे याचे विधी मी पुढे तुम्हाला सांगते. तसंच संकल्प हा आपल्याला एकच वेळा करायचा आहे, म्हणजे पहिल्या सोमवारी आपल्याला मंदिरामध्ये बसूनच पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. कारण संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो. हे व्रत करताना आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळच्या पूजेसाठी आपण जी काही थाळी, ताट नेणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण साहित्य आपण काढणार आहोत, तर तीच थाळी किंवा तेच ताट तुम्हाला संध्याकाळच्या पूजेला सुद्धा वापरायचं आहे. तर बघा, सकाळच्या पूजेसाठी समजा एक ताट घेतलं, तांब्यामध्ये पाणी घेतलं, एका ग्लासामध्ये दूध घेतलं, बाकीचं सगळं सामान घेतलं आणि मी पूजेसाठी गेले. त्यानंतर घरी आल्यानंतर हे ताट किंवा आपण जे दूध घेतलेला तांबे आहे, दूध घेतलेला ग्लास आहे किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या धुवायच्या नाहीत, तशाच बाजूला ठेवायच्या. ताट आणि संध्याकाळी जेव्हा आपण पूजेची तयारी करणार तेव्हा याच ताटामध्ये, याच तांब्यामध्ये, याच ग्लासमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळची पूजा झाल्यानंतर मग हे ताट, तांब्या, जो ग्लास आहे किंवा पेला आहे ते तुम्ही सगळं स्वच्छ धुवून ठेवू शकता. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ जे साहित्य वापरणार आहात ते सेम वापरायचं, म्हणजे तेच यूज करायच्या त्या वस्तू. तर दोन्ही वेळच्या पूजेला आपल्याला एकच साहित्याचा वापर करायचा आहे. तर ह्या व्रतामध्ये सकाळची पूजा पूर्णपणे वेगळी आणि संध्याकाळची पूजा ही पूर्णपणे वेगळी आहे. एखादं मोठं ताट, सकाळची पूजा करताना एखादं मोठं ताट घ्या, परात घ्या, तुम्हाला एखादा ट्रे तुम्हाला घ्यायचा असेल तर तो घ्या. त्यानंतर एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचे. पाणी महादेवाच्या मंदिरातलं कधीच घेऊन तिथेच ते अर्पण करायचं नाही. महादेवाला अर्पण करण्यासाठी आपण जे पाणी नेतो ते आपल्या घरातूनच आपल्याला घेऊन जायचं आहे. जेव्हा आपल्या घरातलं पाणी आपण घेतो आणि ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करतो, तर आपल्याला जो पितृदोष लागलेला असतो किंवा आपल्या जीवनातील जे दुःख कष्ट असतात ते महादेव दूर करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे पाणी जे आहे ते घरूनच घ्यायचं आहे. एक तांब्या पाणी घ्यायचं. या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक मोठी बिस्लेरी बॉटल किंवा अजून कोणती बॉटल असेल तर ते भरून पाणी घेतलं तरी सुद्धा चालतं. एक तांब्या भरून घ्यायचा आणि अजून एक पाण्याची बॉटल भरून घ्यायचं. मग तांब्यातलं पाणी तिथे अर्पण करून झालं की मग बॉटल मधलं पाणी परत तांब्यामध्ये घ्यायचं आणि तिथे आपल्याला अर्पण करायला लागतं. कारण आपल्याला एक तांब्याभर पाणी पुरत नाही, त्यामुळे एक बॉटल आणि एक तांब्या भरून घ्यायचा. या व्यतिरिक्त एका ग्लासमध्ये किंवा आपल्या एखाद्या स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचे. आणि तर दूध कसं घ्यायचं, तर कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी तापवलेली साय काढून घेतलेलं दूध किंवा गरम कोमट दूध कधीही अर्पण करू नये. तसंच आपल्याला सोबत पांढऱ्या अक्षदा घ्यायच्या आहेत, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे आपण शुद्ध गाईचं तूप फुलवात तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल आणि नैवेद्यासाठी एखादं फळ, साखर, खडीसाखर असं घ्यावं.
तर हे सर्व साहित्य घेऊन सकाळी 11च्या आत किंवा जेवढ्या सकाळी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सकाळी जाऊन तुम्ही तिथे पूजा करायची आहे. आणि हो, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याच्या अगोदर आपल्या घरच्या देवांची पूजा करायची आहे. तर घरच्या देवांची पूजा झाली नाही आणि आपण पशुपती व्रत मंदिरामध्ये जाऊन करताय तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. घरच्या देवांची पूजा झाल्यानंतरच मंदिरामध्ये जाऊन आपल्यालाही सकाळची पूजा करायची आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जल अर्पण करून घ्यायचे आणि आपल्या अगोदर जर तिथे कोणी पूजा करून गेलं असेल तर आपण हाताने तिथे असं सगळं बाजूला करायचं नाही, विस्कटून टाकायचं नाहीये. दुसऱ्यांनी पूजा केलेले साहित्य सगळे इकडे तिकडे टाकून द्यायचं किंवा कुणाच्या तरी पायाखाली येईल असं टाकायचं. तर असं करायचं नाही, आपण जल अर्पण करून पूजा वगैरे करायची. मग असं नाही की अगोदरची जी पूजा केलेली होती तर त्यांची पूजा जर आपण विस्कटली, काढून टाकली तर त्याचे दोष आपल्याला लागतात. त्यामुळे ती पूजा जशी आहे तशी राहू द्या, त्याच्यावर आपण जल अर्पण करायचं. पाणी अर्पण करत असताना जे फुल पान आहेत जे आपोआप निघून जातील ते निघू द्यायचं, पण दुसऱ्यांनी केलेली पूजा आपण हाताने विस्कटायची नाही. सुरुवातीला जल अर्पण करायचं, त्यानंतर जे आपण दूध नेलेलं आहे ते अर्पण करायचं आणि त्यानंतर परत जल अर्पण करायचं, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर वस्त्रमाळ जी आपण नेली आहे ती वस्त्रमाळ अर्पण करायची आणि अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर निरंजन लावायचं, तिथे तुपाचं निरंजन लावायचं, धूप अगरबत्ती लावायची, ओवाळायची. भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची की मी जी काही सेवा केलेली आहे ती अगदी मनापासून करत आहे आणि माझ्या सेवेचा स्वीकार करा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आणि जो नैवेद्य आपण नेलेला आहे तो सुद्धा तिथेच आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा. आणि तसंच आणखी महत्वाचं म्हणजे आपण जे पाणी नेतो घरातून तिकडे अर्पण करायला, तर त्याच्यामध्ये थोडं घरी येताना आपण थोडं तरी पाणी बॉटलमध्ये किंवा तांब्यामध्ये आपण शिल्लक ठेवायचं. पूर्णपणे मोकळं होऊन घरी यायचं नाही. तर आणि विशेष महत्वाचं की आपल्याला घरी येताना म्हणजे पूजेला जाताना किंवा कुठेही आपल्याला थांबायचं नाहीये किंवा पूजा करून येताना सुद्धा कुठेही थांबायचं नाही किंवा दुसरीकडे जायचं नाही. डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर या व्रताचा उपवास जो असतो तो दिवसभरासाठीचा उपवास असतो. सोमवारच्या उपवासाला किंवा भगवान शिवशंकराच्या उपवासाला भगर चालत नाही. ज्याला म्हणजे बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं, तर ही वरई खाल्ली जात नाही. शक्यतो तुम्ही दिवसभर फळं, ज्यूस, चहा, कॉफी हे तुम्ही घ्यावं. याच्यावर जर राहिला तर अतिशय उत्तम प्रकारे तुमचे हे व्रत पार पडेल. तर आजकाल बऱ्याच जणांमध्ये खूप काही प्रिकॉशन्स आहेत. 2-3 वेळा गोळ्या असतात आणि त्या टाइमवरच खाऊनच घ्यायच्या असतात. मग वेळेला जे उपवासाचे पदार्थ आहेत भगर सोडून ते तुम्ही खाऊ शकता. मग त्याच्यावरती तुमच्या ज्या गोळ्या वगैरे आहेत किंवा सकाळच्या दुपारच्या त्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालते. तर बघा, शेवटी आपला जो आहे तो भाव महत्वाचा आहे. आपण मनातून आपण देवाची कशा प्रकारे भक्ती करतोय आणि किती जीव तोडून भक्ती करतोय हे भगवंताला सुद्धा समजते. त्यामुळे भगवंताची सेवा करण्यासाठी आपले शरीर जर निरोगी असेल तर आपण जर सुदृढ असाल तरच आपण भगवंताची सेवा करू शकू. त्याच्यामुळे काही हरकत नाही. आपण उपवासाचे पदार्थ अवश्य खावेत जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर, आणि आपली जी औषधं असतील ती व्यवस्थित वेळेच्या वेळी घ्यावीत. तर असा हा पती व्रताचा उपवास जो असतो तो संध्याकाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला सोडायचा असतो. आता सकाळची पूजा ही आपली झाली, दिवसभर आपली घरातली कामं वगैरे जी आहेत ती तुम्ही करू शकता. आता या दिवशी शक्य झालं तर शिव लीलामृतातील 11वा अध्याय याचं तुम्ही पठण करू शकता. या दिवशी दिवसभर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपण करू शकता किंवा ओम नमः शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप दिवसभर आपल्या मनामध्ये आपण करू शकतो. तर आता वेळ येते ती संध्याकाळच्या पूजेची आणि साहित्याची. संध्याकाळची जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्ये करायची असते. प्रदोष काळ म्हणजे काय, तर जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटां अगोदर आणि सूर्य मावळल्याच्या 45 मिनिटांनंतर या वेळेमध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे. सकाळी ज्या मंदिरामध्ये गेला होता त्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे. तर याच्यामध्ये आपण मंदिर चेंज करायचं नाहीये. 5 दिवस 5 सोमवार आपण तेच मंदिर यूज करायचं आहे. संध्याकाळचं जे साहित्य आहे ते थोडंसं वेगळं घ्यायचं आहे. सकाळी जे आपण ताट किंवा थाळी घेतली होती
तीच तुम्हाला घ्यायची आहे. सकाळच्याच तांब्यामध्ये, बॉटलमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. याच तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे. अगरबत्ती, धूप अजून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जो भस्म, इबूत जे सकाळीच ठेवलं होतं ते आपण घ्यायचंय. ते वेगळं घेण्याची गरज नाहीये. सकाळी आपण नैवेद्यासाठी साखर घेतली होती, तर तेच घ्यायचं. म्हणजे जे तुम्ही घेतलं असेल तेच तुम्ही परत संध्याकाळी घेऊ शकता. संध्याकाळी आपल्याला नैवेद्यासाठी शिरा किंवा भगवान शिवशंकरांना चुरमा अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही चुरम्याचे लाडू घेतले तरी चालतात. तसं जे तुम्ही हे न्याल, तुम्ही जो प्रसाद देवाला तुम्हाला तिथे न्यायचा आहे, तर तो तुम्ही असा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. त्याला काहीतरी पत्रावळी घ्या, काहीतरी छोटी प्लेट घ्या किंवा पान घ्या. झाडाचं पान घ्या. झाडाचं पान अगदी बेस्ट. तर फर्स्ट प्रायोरिटी झाडाच्या पानाला देईल मी, कारण झाडाचं पान आपण घ्यायचं आणि त्याच्यावरती आपला जो आपण जो नैवेद्य ठेवत आहोत तो नैवेद्य. आता येथे आपल्याला नैवेद्य हे 3 बनवायचे आहेत. एक आपल्या स्वतःसाठी, एक भगवान शिवशंकरांसाठी आणि तिसरा नैवेद्य गायीसाठी. आणि हे तिन्ही नैवेद्य आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत. तिन्ही नैवेद्य एकसारखे असावे. ओके. तर तुम्ही नैवेद्य समजा शिरा घेतलाय किंवा लाडू घेतले, तर एक चुरम्याचे लाडू घेतलेत, तर एकसारख्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो तिन्ही भाग करायचे, तिन्ही पण. आता याच बरोबर संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला 6 दिवे घ्यायचे आहेत. सकाळच्या पूजेमध्ये आपण एकच तुपाचा दिवा घेतला होता, पण संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला 6 दिवे घ्यायचे आहेत. आता हे 6 दिवे तुम्ही कणकेचे बनवून घेऊ शकता किंवा मातीच्या पंत्या सुद्धा वापरू शकता. तर पहिल्या सोमवारी तुम्ही जे दिवे घेतले आहेत तेच तुम्हाला 5ही सोमवारी घ्यायचे आहेत. जसे की पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे जर घेतले, तर 5ही सोमवारी तुम्हाला कणकेचे दिवेच वापरायचे आहेत. पहिल्या सोमवारी जर तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या, तर 5ही सोमवारी तुम्हाला मातीच्या पंत्याच घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला जो योग्य वाटेल ते तुम्ही दिवा घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा शुद्ध तूप घालायचे आहे आणि त्यामुळे फुलवात आणि छान फुलवात आपल्याला लावायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचेच हे 6ही दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. पण हे तुम्हाला शक्य नसेल, तर मग तुम्ही देवघरासाठी, तुमच्या देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते तुम्ही वापरलं तरी चालेल. कारण शेवटी काय, तर भाव, आपल्या मनातली श्रद्धा ही महत्वाची आहे. तर तुम्ही तेल वापरणार असाल तर तेही चालेल. ओके. आणि जर तुम्हाला अवेलेबल असेल, तुम्ही घेऊ शकता गाईचं शुद्ध घी, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला लांब वात घ्यायची आहे आणि 2 वाती एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि जे आपण तूप वापरणार आहोत किंवा तेल वापरणार आहोत, तर हे 6 दिवे घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचंय. मंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला सेम जल अर्पण करायचं, त्यानंतर दूध अर्पण करायचं, त्यानंतर विभूती पांढरा भस्म लावायचा आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, पांढरं फूल, बेलपत्र जे आहेत ते आपण अर्पण करायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर जो नैवेद्य आपण नेलेला आहे तो नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. त्यानंतर जो एक नैवेद्य आहे त्यातला तो सगळी पूजा झाल्यानंतर घरी येताना आपल्यासाठी आपल्या सोबत परत घरी घेऊन यायचा आहे एक नैवेद्य, आणि 2 नैवेद्य तिथेच राहू द्यायचे आहेत. तुम्हाला जर आजूबाजूला कुठे गाय दिसली तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गायीला खाऊ घाला. आणि गाय नसेल तर तो नैवेद्य तिथेच राहू द्यायचा, पण शक्यतो गायीला खाऊ घाला एक नैवेद्य. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जे आपण 6 दिवे घेऊन गेलो होतो, तर त्यातले 5च दिवे आपल्याला तिथे लावायचे आहेत आणि एक दिवा न लावता तुम्हाला आपल्या बरोबर घरी परत आणायचं आहे. जसं आपण 3 नैवेद्य तिथे दाखवले, त्यानंतर एक नैवेद्य उचलून घेतला आपल्या स्वतःला, त्याचप्रमाणे तिथे आपण दिवे ठेवताना 6ही दिवे एकसारखे एक लाईनने आपल्याला ठेवायचे आहेत तिथे फरशीवरती. त्यानंतर तुम्ही जिथे कुठे तुम्ही ठेवणार आहात तिथे, आणि त्यातले फक्त 5च दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. एक दिवा जो आहे तो आपल्याला घरी परत आणायचा आहे. सेम सकाळचाच नियम. येताना कुठेही थांबायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर घरामध्ये न जाता एक दिवा आपल्या सोबत जो आपण आणलेला आहे तो आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे उजव्या हाताला, आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. सकाळच्या सारखंच संध्याकाळी सुद्धा पूर्णपणे रिकामा तांब्या किंवा रिकामी बाटली आणायची नाही. तर
त्या तांब्यामध्ये काहीतरी पाणी ठेवायचं. घरी आल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळा ते जे पाणी आहे ते संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी वरण, भात, भाजी, पोळी, परंतु कांदा लसूण न टाकलेला असा सात्विक स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. म्हणजे कांदा लसूण वापरायचा नाही. उपवास सोडायला बसल्यानंतर सर्वात अगोदर जो काय तुम्ही नैवेद्य बनवला होता मंदिरामध्ये नेण्यासाठी, जसे की शिरा असेल किंवा चुरम्याचे लाडू वगैरे असतील, तर तो जो नैवेद्य बनवलेला होता तो नैवेद्य अगोदर खायचा आणि त्यानंतर मग जे अन्न आपण बनवलेलं आहे तर ते आपल्याला अन्न ग्रहण करायचे. या प्रकारे आपला उपवास हा सुटणार आहे. हे व्रत करत असताना अजून काही पाळायचे नियम आहेत, ते म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. सोमवारच्या दिवशी तुम्ही बाहेरच्या कोणाच्याही घरातलं घेऊ शकत नाही. या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही आणि घरामध्ये कोणालाही खाऊ सुद्धा द्यायचं नाही. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचे तुम्हाला पालन करायचे आहे. आता 5व्या सोमवारी तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. या व्रताचं उद्यापन अतिशय साधं आणि सोपं आहे. सेम 4ही सोमवारी जशी तुम्ही पूजा केली सकाळची संध्याकाळची, तेच साहित्य घेऊन तुम्हाला सेम सकाळ संध्याकाळची पूजा करायची. शेवटच्या 5व्या सोमवारी संध्याकाळच्या पूजेला जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला तुम्हाला आपल्या सोबत एक नारळ घ्यायचा आहे. नारळ पाणीदार असावं, कोरडं असू नये. यथाशक्ती जी काही तुम्हाला घडेल अशी दक्षिणा घ्यायची आहे. ही दक्षिणा नारळ आणि तिथे सगळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे. भगवान शिवशंकरांची या 5 सोमवारची जी पूजा तुम्ही केलेली आहे, या 5 सोमवार मध्येच तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण झाली असणार आहे. आता हे व्रत करताना हे ज्या 5 सोमवार आहेत, या 5 सोमवार मध्ये तुमची इच्छा ही पूर्ण झाली असेल तर धन्यवाद, आणि जर तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे आणि या माझ्या सेवेचा स्वीकार करण्याची विनंती करायची आहे. त्यानंतर ते नारळ, ती दक्षिणा तिथेच ठेवायची आणि आपल्या घरी यायचं. ते नारळ तिथे फोडायचं नाही. आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे श्रावण सोमवारी आपण हे व्रत करू शकतो का? श्रावणी सोमवार आणि हे सोमवार एकत्र करू शकतो का? तर बघा, बरेच जण म्हणतात नाही करू शकत, बरेच जण म्हणतात की करू शकतो. पण अशा वेळेला कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्याला काय वाटतं, आपलं मन काय सांगतं हे महत्वाचं. तर मला स्वतःला सांगायचं झालं तर मी या वर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासूनच या पशुपती व्रताला सुरुवात करणार आहे. हे व्रत करताना जर एखाद्या सोमवारी लेडीजला अडचण असेल तर त्या सोमवारी फक्त उपवास करायचा आहे, पूजा करायची नाहीये आणि तो सोमवार तुम्हाला तुमच्या 5 सोमवार मध्ये धरायचा नाही, पकडायचा नाही. मग तुम्ही एक सोमवार एक्स्ट्रा करू शकता किंवा सेम एखादा सोमवार तुमचा सुतक वगैरे आलं त्यामध्ये गेला तर त्यानंतर तुम्ही जेवढे तुमचे सोमवार गेले तेवढे एक्स्ट्रा सोमवार करू शकता. शेवटच्या सोमवारी उद्यापन करू शकता. आय होप की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील आणि अजूनही काही प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल.